भारतानं चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला। अंतिम सामन्यामध्ये दक्षिण कोरियाचा 4-1 केला भारतानं पराभव। धनगरांना कुठे वापरायचंय हे चांगला कळतं, तर आमदार गोपीचंद पडळकरांचा जरांगे यांना इशारा। जरांगेंना मराठा समाजातून विरोध वाढला, तर जरांगे मात्र स्वतःवरच खुश। आपला विजय अनेकांना बघवेना, जरांगेंचं विरोधकांना उत्तर। ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल। आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल ठाकरेंच्या भेटीला दसरा मेळावा नियोजनाची मातोश्रीवर झाली बैठक। काँग्रेसला दसरा मेळाव्यात हवी आहे संधी, सूत्रांची माहिती। एअर इंडियाच्या विमानसेवेमध्ये बदल, नागपूर दिल्ली नागपूर विमान आता सकाळी उड्डाण घेणार। शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये आता पारदर्शकता, घोटाळा टाळण्यासाठी 100 रुपयांची पावती फाडा, पावती फाडूनच केला जाणार अभिषेक। एका दिवसात जाहिरातींवर 40 ते 50 कोटींचा खर्च। फडणवीसांच्या जाहिरातीत शिवरायांचा राजकीय राऊतांचा आरोप, तर कोट्यवधींच्या जाहिराती बघून चीड आली, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधकांना एवढा पोटशूळ का? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। मराठा आंदोलकांवरील 826 गुन्ह्यांपैकी फक्त 86 गुन्हे घेतले गेले मागे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संथ गतीनं सुरू आहे कार्यवाही। लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। उत्तर भारतींच्या आपापसातील मारहाणीमध्ये वृद्धाचा नाहक बळी, वृद्ध झाला ठार। मुंबईत यादव विरुद्ध चव्हाण टोळीत झालं युद्ध। हुथी बंडखोरांनी केला इस्रायलच्या विमानतळावर ड्रोनचा हल्ला। इस्रायल आणि हुथी बंडखोरांमध्ये टोकाचा संघर्ष पेटला। सोशल मीडियावर बंदी घातल्यानं नेपाळी तरुणाई आक्रमक, नेपाळी संसदेत घुसण्याचा तरुणांचा प्रयत्न। नेपाळमध्ये फेसबुक, एक्स आणि इन्स्टासह 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी। काठमांडूमध्ये जोरदार तरुणाईची निदर्शनं, तर संचारबंदी लागू। आतापर्यंत 16 आंदोलकांचा हिंसक आंदोलनात मृत्यू। रशियाच्या युक्रेनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला, 805 ड्रोन आणि 17 क्षेपणास्त्र डागली, 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।